नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता राकेशचा जो काही प्लॅन असतो तर त्या प्लॅननुसार मात्र आता गुंड आहे तर ते अंजलीला पकडतात आणि मारण्याची धमकी देतात. जे काही तिच्या अंगावरचे दागिने वगैरे आहे तर ते काढतात आणि राकेशला सुद्धा पकडून आता मुद्दाम अंजलीसमोर हे नाटक अगदी त्यांचं सुरू असतं. कारण अंजली आणि राकेश आता हे इकडे मंदिरात आलेले असतात आणि राकेशने मुद्दाम हा सर्व प्लॅन केलेला असतो. आता अंजली खूपच घाबरते आणि त्यांना काही करू नका म्हणून आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या वगैरे सगळं काही काढून देत असते. ते गुंड आता राकेशचेच गुंड असतात आणि मुद्दाम मात्र ते आता अंजलीकडून दागिने वगैरे घेण्यासाठी हे नाटक रचलेलं त्यांनी असतं. त्यानंतर आता इकडे अर्णव हा म्हणजे ईश्वरीला विचारत असतो की तुला आईकडे जर जायचं असेल मी स्वतः मात्र तुला आईच्या घरी घेऊन जाईल. तेव्हा आता ईश्वरीला खूप टेन्शन येते कारण आता अर्णव जर तेथे आला तर मात्र मी आईला कसं विचारणार. त्यानंतर मात्र आता ते गुंड म्हणजे अंजलीला किडनॅप करण्याचं जे काही नाटक आहे तर ते दागदागिने काढून घेतल्यानंतर आता राकेशकडे आणून देतात. राकेश म्हणतो की चला हे घ्या आणि फुटा इथून. आता 2-3 लाखाची अरेंजमेंट तर झाली म्हणून आता अंजलीच्या दागिन्याकडे बघून तो खूप खुश होऊन हसत असतो. त्यानंतर आता ईश्वरी तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि वल्लरी मात्र काहीतरी आता ईश्वरीच्या कपाटामध्ये शोधत असते आणि तेवढ्यात आजी, अविनाश मामा आणि अर्णव हे सगळेजण रूममध्ये येतात. तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की मामी तू येथे. तेव्हा अविनाश मामा मामीला विचारतो तू इथे नक्की काय करते. तेव्हा आता मामी खूपच घाबरते. त्यानंतर आता इकडे अंजली आता रडतच आणि राकेश दोघे येता गाडीत बसायला येत असतात आणि तेवढ्यात आता गाडीची चावी काढत असताना मात्र आता ते दागिन्यांचे जे काही रुमाल आहे बांधलेला त्या रुमालमध्ये दागिने बांधलेले असतात तर ते राकेशच्या हातातून खाली पडतात. अंजली आता गाडीकडे जाते आणि वळून मात्र राकेशकडे बघत असते. राकेश घाईने तर रुमाल अगदी उचलतो आणि ते गाठोडं आपल्या खिशामध्ये ठेवतो. तेव्हा खूपच घाबरलेला असतो. अंजली त्याच्याकडे वळून बघत असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.